दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आपण बऱ्याचदा कुठल्या तरी चित्रपटामध्ये असं बघतो की प्रामाणिक माणसाचा छळ केला जातो. एखाद्या व्यक्तीला प्रामाणिक आहे आणि तो त्यांना मदत करत नाही त्यांच्या वाईट कामामध्ये, मग त्याला मारलं जातं किंवा त्याच्यावर एखादा खोटा आळ आणला जातो. कधीकधी ऑफिसमधले सगळे लाच घेतात, पण हा प्रामाणिक व्यक्ती कधी लाच घेत नाही. मग काय करतात की त्याच्या ड्रॉवरमध्ये काही पैसे सोडून जातात काही लोक, त्याच्या घरामध्ये पैसे सोडतात आणि मग पोलिसांना कळवतात. मग पोलीस येतात, ते पैसे सापडतात. परंतु जेव्हा चौकशी सर्व होती त्यावेळेस तो प्रामाणिक माणूस सुटतो. बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की जे चांगलं काम करतात त्यांना नेहमी लोक त्रास देतात. पेत्र जो आहे हा त्याच्या पहिल्या पत्रामध्ये बघा, दुसरा अध्याय, 1 पीटर चॅप्टर 2, ह्यामध्ये पेत्र म्हणतोय की अशा प्रकारचा त्रास होणार आहे. बघा त्यामध्ये की तो सांगतो की तुम्ही दैहिक वासनापासून दूर राहा. जे अविश्वासी लोक आहेत ते तुमच्या विरुद्ध बोलतील, पण तुम्ही तुमचं आचरण चांगलं ठेवा, तुमची वागणूक चांगली ठेवा. ते तुमची कामं बघून नंतर देवाचं गौरव करतील. पेत्र ह्या ठिकाणी असं म्हणत आहे की तुम्ही तुमची चांगलं कामं करणं सोडू नका. आम्ही जगामध्ये कुठेही कामाला असू, आमचे चालणे, आमचे बोलणे, आमचे वागणे इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आम्ही देवाला आमच्यामध्ये जेव्हा कार्य करू देतो त्यावेळेस आमचा प्रभाव इतरांवर पडतो. जेव्हा आम्ही जगामध्ये ह्या राहतो, आज राहत आहे, अनेक अविश्वासी लोक आहेत, परंतु त्यांचं आमच्यावर लक्ष आहे. आमचं बोलणे किंवा जी वागणूक आहे ती लोक बघत असतात. ह्याचमुळे आमचा प्रभाव हा अविश्वासी लोकांवर पडेल आणि ते ख्रिस्ताकडे वळतील. आमचे वागणे हे आमच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. 1 पेत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 12वं वचन, 1 पीटर चॅप्टर 2 अँड वर्स 12. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.